राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोपी असलेल्या कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी अर्ज करण्यात आलाय। मुंबई पोलिसांच्या EOW विभागाचा विशेष न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे। 15 मार्चला या संदर्भातली सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता अजित पवार यांच्यावर जे आरोप होते शिखर बँक घोटाळ्या संदर्भातले त्याचा तपास बंद होऊ शकतो, कारण तसा अर्ज आता केला गेलेला आहे। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामधले आरोप अजित पवारांवर होते। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी रिद्धेश हातेम सध्या आपल्याशी जोडले गेलेत। रिद्धेश, हा अर्ज समोर गेलेला आहे का? त्याच्या संदर्भात कधी नेमकी सुनावणी होईल? काय नेमकं घडू शकतं? नक्कीच आपण पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती आरोप करण्यात आला होता की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक यात 25,000 कोटींचा कथित घोटाळा केला आहे आणि त्या घोटाळ्याचा जी चौकशी आहे ती बंद करावी असा अर्ज आता EOWने दिला आहे विशेष न्यायालयाला आणि त्या संदर्भात आता 15 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे। आता या सुनावणीनंतर जे न्यायालय आहे ते चार्जशीट पोलिसांना चार्जशीट फाईल करायला सांगतील की हे जे संपूर्ण तपास आहे तो बंद करायला सांगतील, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आता ते जे पोलिसांनी EOWनी सी समरी रिपोर्ट ही सादर केलेला आहे। पोलिसांचं मत आहे की या संपूर्ण विषय कुठलीही जे आपल्याला जे माहिती मिळाली कुठल्याही तपासामध्ये कुठले पुरावे मिळाले नाही, त्यामुळे ही सी समरी रिपोर्ट ही त्यांच्याकडून सादर करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणी 20 जानेवारी 2024ला देखील EOW कडून क्लोजर रिपोर्ट हा सादर करण्यात आला होता। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण घोटाळ्या प्रकरणी सर्वात प्रथम 2020ला पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता आणि त्यानंतर 2022 मध्ये जे मुंबई पोलीस EOWने या संपूर्ण प्रकरणी जे एक न्यायालयाकडे अर्ज दिला होता की या संपूर्ण प्रकरणी पुन्हा तपास करावी आणि त्या अनुषंगाने तपास देखील सुरू होता। मात्र 2023 मध्ये जेव्हा अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर पुन्हा आता जे मुंबई पोलीस EOWने या संपूर्ण संदर्भात जो क्लोजर रिपोर्ट आहे तो सादर केला आहे। महत्त्वाचं म्हणजे आता या संपूर्ण क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर काय पुढील तपास होतो, काय चार्जशीट फाईल होते की हा तपास बंद करण्याचा आदेश जे न्यायालय देतो हे देखील पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे। जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।